पहिले 8 थर सर्व बाळगोपांचा या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन। परंपरा जपावी म्हणून आम्ही पुन्हा एक नवा इतिहास घडावा म्हणून आम्ही परत बेकीवर 3 थर लावून गेल्या वर्षी 9 थर लावून अख्ख्या महाराष्ट्राला एक वेगळं कोकणच्या राजाचे सराव प्रारंभाला पहिले 8 थर सर्व बाळगोपांचा या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन। या ठिकाणी मी समीर रेडुलकरांना विनंती करतो की सचिन भोसले यांचा शाल व स्मृतिचिन्ह स्वागत करायचे। तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे सजवण्यात आलं आणि खूप अप्रतिम सजवलं। यावर्षी वरती 8व्या थरावर आपल्याकडे नवीन बालगोपाळ होता ईशान पारकर याचा टाळ्यांच्या गजरात त्याचा अभिनंदन करायचं।
आमच्या ठाण्याचा पहिला. ब्लू कोणता? नाही. अरे त्या ह्याच्याकडे साहिल ठाणेकर, साहिल ठाणेकर ब्लॉग. द आविष्कार मोरे ब्लॉग. फ्लाइंग बॉय. हेरंब त्याचं नाव हेरंब आहे. खूप सुंदर असं नाव घरातल्यांनी ठेवलं. हेरंब यूट्यूब. सर्वात प्रथम नमस्कार. कोकणचा राजा सार्वजनिक गोकुळ उत्सव मंडळ 2024मध्ये ह्या दहीहंडी पथकाची सराव समारंभांचा हा पहिला नारळ फुटला आहे. 1956ची परंपरा ते थेट आता 2026मध्ये 70 वर्षाची ही स्वप्नपूर्ती झाली आहे. आता 2024 आलं आहे. ह्या वेळेला कोकणच्या राजाचा 2026चा काय संकल्प असणार आहे? 1956 साली सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव कोपड विभाग या गोविंदा पथकाची स्थापना कोपड विभागातील जुने रहिवासी बंडू काशाबा कदम यांनी केली. ह्यांच्यावर मग काजारे असतील, धुमक असतील, भेकरे असतील, फागे असतील, पेंडारे असतील, तावडे असतील, अजून भरपूर या ठिकाणचे आमचे परदेशी असतील, भोईर असतील, या सर्वांनी मिळून 1956 साली या गोविंदा पथकाची स्थापना केली. पूर्वी 3 थर, 4 थर, 4चे 5 झाले, 5चे 6 झाले, 6चे 7 झाले, 7चे 8 झाले, पण 8च्या नंतर 9 थर हा जो ठाण्यातील पहिला गोविंदा पथक ज्यांनी 2024 साली 9 थर लावून विश्वविक्रम केला. 2025 साली 5 वेळा 9 थर लावून ठाण्यात एक नवा विक्रम केला. यावर्षी 2026 साली कोपडचा राजा या गोविंदा पथकाचा एक नवीन संकल्प असेल. 2026 परत तो एक प्रश्न. 1956, 1970, 1980 कोकणच्या राजाने आपली एक सिग्नेचर दाखवली. म्हणजे ओलवर राहणं, त्याच्यावरती थर करणे, बेकीचा थर, 3 एक्क्याचा थर, अशा वेगवेगळ्या परंपरा त्यांनी सोडली नाही. आता तीच परंपरा घेऊन 2026मध्ये जेव्हा कोकणचा राजा अशा महाराष्ट्राला तो मनोरा नसताना दाखवतात जुने दिवस आणि आत्ताचे दिवस. आणि आपण बघतो ह्या स्पर्धात आता एक स्पर्धेचं पण स्वरूप आलं आहे. 3-4 थराचा सरावचा प्रयत्न कुठे आणि आपण थेट आता 2024मध्ये 9 थर करून दाखवले. काय भाव नाही? 60-70च्या दशकात वनव्यावर आमचा एक जण उभा राहायचं. 80च्या दशकातही ती परंपरा होती. त्यानंतर जसे
युवकांची म्हणजे फळी वाढत गेली, त्यानंतर आमची बेकीवर 3 एक्केची ही प्रथा चालू झाली. पण ही करत असताना आम्ही मुंबईच्या पद्धती आम्ही वापरली मधल्या काळात, म्हणजे 2006-07च्या या काळात. पण परंपरा जपावी म्हणून आम्ही पुन्हा एक नवा इतिहास घडावा म्हणून आम्ही परत बेकीवर 3 थर लावून, गेल्या वर्षी 9 थर लावून अख्ख्या महाराष्ट्राला एक वेगळं स्वरूप आणि परंपरा काय असते ही दाखवून दिले. आपण आता ह्या तर गोष्टी बघतोय, पण जरा तुम्हाला भूतकाळाकडे घेऊन जातोय. 2014 जेव्हा माननीय हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये ती याचिका होती, एक ठाणेकर असल्याच्या नात्याने आपण त्या टायमिंगला समन्वय समितीमध्ये एका पदावर होता. तो दिवस आणि आत्ताचा दिवस काय बोलतो? 2014ला जेव्हा हायकोर्टाने थरांवर आणि वयावर जेव्हा निर्बंध दिले, त्यावेळी दहीहंडी पथकांमध्ये जी निराशा होती, त्या निराशेला त्यावेळी ठाण्यातला एक गोविंदा, एक नेतृत्व, माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला आणि ठाण्यातले 2 प्रतिनिधी, नगरसेवक अमित सराय असतील, ठाण्यातला तेव्हा प्रतिनिधी खोपटचा राजा आणि ठाण्याचा राजा, या 2 गोविंदा पथकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन, त्याच्यात मुंबईचे उमर खाडीचे कमलेश भोईर आमचे होते, असे 3 गोविंदा पथकांनी आणि साहेबांचे हितचिंतक होते पुण्यातले पवार म्हणून, अशा 4घांनी म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आणि हायकोर्टाने जे निर्बंध दिलेले, त्यावेळी आव्हाड साहेबांच्या आशीर्वादाने हायकोर्टाच्या निर्बंधाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळे 2014ला त्याच जोशात दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करू शकलो. 2014 नंतर 2015ला जेव्हा सुप्रीम कोर्टाने ती याचिका मुंबई हायकोर्टाकडे आणि शासनाला त्याच्यात निर्बंध घालण्यासाठी हे केलं, त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांपैकी एक समन्वय समिती स्थापन केली आणि ती त्याच्यात सहभागी झाली. त्यामध्ये आत्ताचे मंत्री आशिष शेलार असतील आणि त्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या या पुढाकाराने हायकोर्टाने उंचीवरची निर्बंध उठवली आणि वयावर एक निर्बंध ठेवून दहीहंडी पूर्वीसारखी परत त्याच जोशात चालू होईल आणि तोच जोश आता 2026 पर्यंत आहे. आता आपण हे सगळं तर ऐकलं, पण जसा इकडे ठाणं म्हटलं तर आपण बोलतो की दहीहंडी, पंढरपूर या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आम्ही चांगले इथे प्रतिष्ठित आयोजक पण आहे. परंतु आपण पण बघितलं आहे की छोटे गोविंदा म्हणजे 5 थर 6 थर इथे प्रत्येकाचा सन्मान होतो, परंतु भौगोलिक दृष्ट्या त्या मैदानाची जागा बघता 2-3 तास प्रत्येका पथकाला राहावं लागतं. इथे नाराजीचा सूर बघायला भेटतो. एक जबाबदार पथक म्हणून एक काय प्रयत्न असेल, आयोजकांना काय मागणं असेल की खरं इथे ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक गोविंदाचा मान सन्मान झाला पाहिजे, इथे त्यांना तशी एक म्हणतात ना, तशी त्यांना त्याचा सन्मान झाला पाहिजे. दरवर्षी आम्ही आयोजकांना एकच विनंती करतो की ज्यावेळी दहीहंडीच्या दिवशी जो गोविंदा पथक असतो तो त्या दिवशीचा अमिताभ असतो, त्या गोविंदा पथकाचा सन्मान राखा. त्या गोविंदा पथकाला त्या ठिकाणी जास्ती वेळ न टांगत ठेवता तुम्ही त्या गोविंदाला थर लावण्यासाठी लवकरात लवकर हे करा. कारण काय होतं, ठाणे ही दहीहंडीची पंढरी आहे. ठाण्यातलेच नव्हे तर मुंबईतले भरपूर गोविंदे पथक येतात, पण तो एक ठाण्याचा इतिहास आहे. ठाणे ही दहीहंडीची परंपरा आहे. ठाण्यात आयोजक आहेत आणि ज्यावेळी दहीहंडी बंद होत होती तेव्हाही हाच ठाणेकर संपूर्ण महाराष्ट्रातील गोविंदा पथकांसाठी उभा राहिलेला. आम्ही तुमच्यामार्फत परत एकदा आयोजकांना विनंती करतो की ह्या वर्षी कुठल्याही गोविंदा पथकांना जास्ती वेळ ताटकळत न राहता त्यांना लवकर कसं दुसऱ्या हंडीकडे जाता येईल याची आपण दक्षता घ्यावी. मुंबईतला गोविंदा, उपनगरातला गोविंदा आणि थेट ठाण्यातला का गोविंदा परंपरा आहे. ती संध्याकाळ एकदम प्राईम टाईम असतो. त्या टायमिंगला आपला नंबर यायला पाहिजे किंवा आपण एक आयोजकांचे खास आहोत, अशी जेव्हा प्रत्येक मंडळांची नामांकित पथकांची जेव्हा ती भूमिका असते तेव्हा कुठे ना कुठेतरी त्या दिवसाचा ते 2 किंवा 3 मिनिटं मिळवण्यासाठी जी धडपड असते त्याबद्दल काय बोला? तुमच्या माध्यमातून ठाण्यातले जेवढे मोठे आयोजक आहेत त्यांना मी एकच विनंती करेन की आज ठाणं बदलतंय. ठाण्यात
गोविंदा पथकसुद्धा त्याच हिरिरीने मुंबईची बरोबरी करतायत. आज ठाण्यात गेल्या 3 वर्षापासून नवतर लागायला सुरू झाले. त्यामुळे आपण एक ठाणेकर आयोजक म्हणून ठाणेकर गोविंदा पथकांचा सुद्धा त्याच ह्यानी सन्मान करावा. आज आपण अजून एक गोष्ट बघितली आहे की त्या दिवशी अक्षरशः म्हणजे 5 असू दे 7 असू दे फक्त तो प्रश्न की त्या टायमिंगला त्या मॅनेजमेंटमुळे अक्षरशः म्हणजे त्यांच्या गोविंदाचा पण खर्च नाही निघत. जे छोटे गोविंद आहेत त्या टायमिंगला खूप नाराजीचा सूर होतो. ठाणे असू दे किंवा इतर कुठल्याही भागात असू दे, काय एक आव्हान असेल तुमचं? कसं आहे, आता एक मी समितीचा घटक असो किंवा मी एक गोविंदा असो, आम्ही असे कित्येक छोटे गोविंदे पथक आहेत जे 4 थर लावणारे 5 थर लावणारे, यांच्याकडे तेवढं मॅनपॉवर नसते. यांच्याकडे बाकीचे म्हणजे इन्शुरन्स असेल, काही गोविंदा पथकांकडे इन्शुरन्स म्हणजे अपघात होण्याचा जो प्रकार, आम्ही अशा किती गोविंदा पथकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या एरियात एखादा कुठला चांगला गोविंदा पथक असेल त्याच्यात तुम्ही मर्ज व्हा, जेणेकरून कसा एक दिवसाचा खेळ आहे पण ह्या खेळाला कुठे गाळबोट लागणार नाही. कारण का 2014ला ज्यावेळी हाच गोविंदा जेव्हा कोर्टात होता त्यासाठी दहीहंडी कोर्टाच्या बाहेर आणण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागले, यासाठी आम्ही प्रत्येक गोविंदा पथकांना सांगतोय की आपला जीव महत्त्वाचा आहे. आज हे छोटे गोविंदे पथक आहेत, आज आम्ही त्यांना नाराज करणार नाहीत. 4 थराचे असो 5, कसं आहे, त्या दिवशीची जी हौस असते, काही काही जण प्रॅक्टिस करत नाही पण त्या दिवशी आपले 25, 30 या 50 पोरं घेऊन त्या दिवशी गोविंदा पथक एक आपला बाहेर काढतात. 4 थर 5 थर, पण काय होतं त्या गोविंदा पथकांमुळे आज जे गोविंदा पथक गेले 2-2, 3-3 महिने सराव करतात त्यांच्यावर कुठे एक म्हणजे टाईम लागण्याचं हे असतं आणि त्यांची तत्काळाची एक हे असते. या प्रश्नाला अनुसरून आता काही शाळामध्ये नामांकित पथकांमध्ये पण फुटाफुटीचं राजकारण होत असतं. एक मॅच्युअरनेसपणा असतो, एक समजदारपणा असतो की तो एक प्रशिक्षक म्हणून एक ती जबाबदारी असती वैयक्तिक, ती पण आपल्या मुलांना आपण कसं आपल्या पथकामध्ये ठेवू शकतो, काय सांगाल तुम्ही? कारण का हा मी जाणीवपूर्वक तुम्हाला मी तो प्रश्न विचारतो. आता जो तुम्ही प्रश्न विचारला ह्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, जेव्हा एखादा गोविंदा पथक नाव रोपाला येतो तेव्हा जुने ज्या लोकांनी ज्यांना या गोविंदा पथकासाठी योगदान दिलेलं असतं त्यांचं योगदान कधी विसरू नका. राजकारण न करता आज आम्ही 70 वर्षाची परंपरा ठेवलेली आहे पण याच्यात कुठल्याही प्रकारचा राजकारण आणत नाही. आज याच्यात सर्व पक्षाचे बाळगोपाळ आहेत, सर्व पक्षाचे नेते आहेत, पण 70 वर्षाची परंपरा अजून आम्ही कुठेही मोडली नाहीत. आमचा आदर्श घेऊन आम्ही दुसऱ्या गोविंदा पथकांना विनंती करतो की कृपया तुमच्यामध्ये काय असे वाद होत असतील ते कृपया तुम्ही एकत्रित बसून ते मिटवा, कारण का जेणेकरून कुठेतरी या दहीहंडीला गाळबोट लागणार नाही असं कुठल्याही प्रकारचं आपण करू नये. 2024 नंतर 9 थराचा आपण पहिल्यांदा इथे ठाण्यामध्ये विक्रम केला. 9 थराचा विक्रम 1956ची ओंडव्यावरती असणारा तो गोविंदा काय बदल वाटतंय? काय पोपटच्या राजाने काय बदल केला असं वाटतंय तुम्हाला? असं आहे, पूर्वी 3 4 7 8 शेवटी आता जेव्हा हे आमचे बाळगोपाळ जेव्हा 2-2 महिने सराव करतात आणि जेव्हा 9 थर लावतात तेव्हा आमच्यासारखे जेव्हा आम्ही खाली असतो तेव्हा आमच्या मनाला धडकी बसलेली असते किंवा आमचा जो बाळगोपाळ आहे तो सुरक्षित खाली यायला पाहिजे. आज त्यांच्या घरातले आमच्या विश्वासावर त्या बाळगोपाळाला पाठवत असतात. आमची एकच ही असते की घरी आल्यानंतर तो बाळगोपाळ सुरक्षित घरी जाणं ही आमच्या मंडळाची जबाबदारी असते. हीच आम्ही गेल्या 70 वर्ष ही परंपरा जपलेली आहे. माझा शेवटचा प्रश्न, या 2026 मध्ये या श्रीकृष्ण भगवंताला आता तुम्ही काय साकडं घालाल, काय मागणं कराल? खरं काय म्हणजे ह्या वेळेला जो आपला संकल्प आहे तो संकल्प कार्यसिद्धीस जाऊ. मी 2026ला श्रीकृष्ण भगवंताकडे एकच प्रार्थना करेन की आज गेले 2 महिने आमचे बाळगोपाळ सराव करत आहेत. ह्यांची जी इच्छा आहे, ह्यांचं जे स्वप्न आहे हे या 2026ला नक्की स्वप्न या बाळगोपाळांच्या एकीने हे पूर्ण होईल आणि या बाळगोपाळ जो 2 महिन्यापासून जी मेहनत घेत आहेत त्याचं एक कुठेतरी फळ असेल. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि या वेळेला पोपटचा राजा या ठाण्यामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवतो, तुम्हाला मनापासून धन्यवाद. सांगू शकतो. एक तांत्रिक प्रश्न आहे की जेव्हा आपण बघतो आणि आता तो बऱ्यापैकी जेव्हा 450-500चा लोड असतो मुलांवरती
तेव्हा काही संकेत असतात किंवा जेव्हा काही इनबॅलन्स होत असतं त्या टायमिंगला एक प्रशिक्षकाची एक नजर असते की खूप गदारोळ होत असतो. त्या टायमिंगला एक प्रशिक्षक म्हणून ती काय जबाबदारी की त्या टायमिंगला खूप लोड वेट खाली होत असतं, काय सांगा त्याबद्दल? त्या दिवशी दहीहंडीच्या दिवशी जो ही जिम्मेदारी असते ही जे मोठी जिम्मेदारी असते. कारण माझ्याबरोबर ज्या माझी मुलं असतात टीमवर्क करायला प्रॅक्टिसच्या दिवशी, ती सर्व मुलं दहीहंडीच्या दिवशी सर्व आतल्या काही जण खालच्या बेसला असतात, काही जण प्रत्येक थरामध्ये गेलेले असतात. तर तेव्हा मला कधी कधी अशी अडचण येते की म्हणजे कुठला गोविंदा पथकामध्ये कोण म्हणजे कुठला थर लोडेडमध्ये घेऊ नाही शकत. तर तेव्हा थोडा होतो, पण त्याप्रमाणे एवढा तर माझा आवाज एवढा घोळक्यामध्ये जाऊ नाही शकत त्यांना. पण ते त्याप्रमाणे ते मॅनेज करतात, कारण थोडी एक त्यांना पण हिंड असते की आपला थर कोसळतो आहे की इनबॅलेन्स करतो आहे. प्लस त्याच्यामधले जे आतले जे पॅकिंग असतात ते तेवढे त्यांना कंट्रोल करतात. आणि त्यांना पण सांगणं असतं की जेव्हा तुम्हाला वाटत असेल असं काय तर तुम्ही तो थर उतरवा. 2-3 वर्षामध्ये पोपटकरांनी एक अनुभवलं ते म्हणजे आजारी सडनली रिप्लेसमेंट होते. आपले काही बाळगोपाळ आजारी पडतात, तेव्हा खूप चॅलेंज असतं. पोपटकरांनी कसं करतो तुम्ही? पहिली गोष्ट ह्या 2 महिन्याच्या सरावामध्ये जी पोरं सराव करायला येतात ते अक्षरशः खरोखर दमून येतात, कामधंद्यावरनं येतात. आणि प्रॅक्टिसचा पण जो आमचा टाईम असतो तो रात्री 11च्या नंतर असतो. कधी 2 वाजता प्रॅक्टिस चालते, त्यांच्यामध्ये घरी जातात. त्या पिरियडमध्ये पोरं एवढा वेट घेऊन ताकदीने थकतात, आजारी पडतात. पण दहीहंडीच्या दिवशी त्यांना एक असा ऊर्जा येते की त्या दिवशी ते विसरून जातात की आम्हाला कुठला आजार आहे काय आहे. पण फक्त त्यांना एवढंच माहिती आहे की आपल्याला खोपटच्या राहण्यासाठी प्रत्येक थर हा सक्सेस करत असतो. दहीहंडीच्या दिवशी त्या एका दिवसामध्ये 2-3 मिनिटाच्या कालावधीत प्रशिक्षकाने घेतलेला एक निर्णय या मुलांसाठी प्रेरणादायी पण असतो, पण तोच डिसिजन कधी कधी रिस्की पण असतो. हा चांगला प्रश्न आहे. हे दरवर्षी असा होतो, पण खरोखर प्रशिक्षकला म्हणजे जो हे डिसिजन घेतो की प्रत्येक थर सक्सेस करण्यासाठी, पण कधी कधी असा होतो की कुठल्या मुलाचा इनबॅलेन्समुळे तो थर पडतो का उतरतो. पण तेव्हा पण असं एक असतं की तुमच्या जेवढी क्षमता आहे प्रत्येक मुलांमध्ये तेवढे तुम्ही कॅपॅसिटीमध्ये तुम्ही ते थर रचा आणि ते सक्सेस करून दाखवा. धन्यवाद. भावांनो, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.